नमस्कार मंडळी, तर घरगुती स्वाद या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज मस्त अशी टम्म फुगलेली नरम मऊ लुसलुशीत खायला घेतली की खात राहावं वाटणारी मस्त अशी पुरणपोळी बनवूया. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट तयार झालेली आहे. तर करायचं काय आहे, कुकर घ्यायचा आहे, त्यामध्ये भिजवलेली डाळ टाकायची आहे आणि डाळ 2-3 तास आधी भिजवून घ्यायचे आहेत. आणि जर डाळ भिजवली असेल तर खूप जास्त पाणी घालायचं नाही कुकरमध्ये, त्यामुळे नुसतं पाणी होतं डाळीमध्ये आणि डाळसुद्धा पूर्ण फुटून जाते. त्यामुळे व्यवस्थित प्रमाणात पाणी ठेवायचं आहे. आणि जर तुम्ही डाळ भिजवली नसेल तर तुम्ही जास्त पाणी ठेवून शिटासुद्धा जास्त देऊ शकता. 4 ते 5 शिटांमध्ये डाळ रेडी होते. आणि तयार करूयात वाफ जाईपर्यंत पीठ. तर मैदा कधीही चाळूनच घ्यायचा आहे, बिकॉज पावसाळा आहे आणि इतर दिवशीसुद्धा आळ्या वगैरे लागण्याची शक्यता असते, त्यामुळे कधीही चाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ, गरम तेलाचे मोहन आणि हळद टाकून छान एकजीव करायचे आहे आणि पाणी घालून पातळ असं पीठ तयार करून घ्यायचं आहे. खूप घट्ट करायचंच नाही आहे मैद्याचं पीठ, त्यामुळे पुरणपोळी कडक होते, फुटते आणि व्यवस्थित अजिबात होत नाही. त्यामुळे मैदा हा कधीही पातळच असावा आणि पुरणसुद्धा खूप जास्त घट्ट दोन्ही करायचं नाहीत, ज्यामुळे पुरणपोळी व्यवस्थित होत नाही. त्यानंतर आता कुकरची वाफसुद्धा गेली, तुम्ही बघू शकता. आणि डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता किती डाळ शिजली पाहिजे. अशा प्रकारे डाळ झाली पाहिजे, तर डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चिरलेला गूळ कधीही चिरूनच घालायचा आहे, बिकॉज हा चिरलेला गूळ विरघळण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे गठ्ठे जर तुम्ही टाकलेत गुळाचे तर ते विरघळायला खूप जास्त वेळ लागेल. त्यामुळे गूळ कधीही चिरून घालायचा आणि छान एकजीव करून गॅसवरती ठेवून विरघळून घ्यायचा आहे. गूळ छान विरघळला की आपली जी पुरणाची जाळी असते, आता सगळीकडे मार्केटमध्ये अवेलेबल आहेच. आणि जर तुम्ही पाट्यावरसुद्धा करू शकता, पण पाट्यावरती कुठे ना कुठे डाळ राहतेच. पण या जाळीमध्ये पूर्णपणे व्यवस्थित असं पुरण तयार होतं, त्यामुळे तुम्ही याचाच वापर करा. अगदी खडा वगैरे असेल तर तोही त्यातनं निघून जातो. तुम्ही बघू शकता किती छान एकसारखी डाळ वाटून तयार झालेली आहे. त्यात तुम्ही जायफळ आणि वेलची पूड टाकायला अजिबात विसरू नका. मी सुद्धा टाकले, पण व्हिडिओ काय आला नाही. त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे पुरण भरून घ्यायचं आहे. पुरण आपल्या 5 बोटांनी दाबून अशा प्रकारे वाटी तयार करायची आहे त्याची. आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वरच्या बाजूचं पीठ घेऊन थोडं प्रेस करून असं छान एकजीव करून पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आणि लाटण्यासाठी कधीही मैदा न वापरता तांदळाचं पीठ वापरायचं आहे, बिकॉज तांदळाचं पीठ थोडं जाड असतं, म्हणजे एकदम पातळ नसतं. त्यामुळे पोळी पटापट सरकते आणि लाटायलाही छान येते. पोळी छान लाटून घ्यायची आहे, तुम्हाला जशी आवडते तशी. जाड पातळ, मला पातळ आवडते तर मी पातळ बनवले. तुम्ही जाडसुद्धा करू शकता. त्यानंतर तव्यामध्ये घालून एका बाजूला अर्धी शिजली की पुन्हा उलटून घ्यायची आणि त्या बाजूला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे. तूप भरपूर लावायचं आहे, त्यामुळे पुरणपोळीला खूप छान अशी चव येते. दोन्ही बाजूनी आलटून पालटून शेकून घ्यायची आहे पुरणपोळी आणि छान तूप लावून तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आणि दैविकचा आहेच मध्ये गोंधळ. अशा प्रकारे तुम्ही करू शकता पुरणपोळ्या आणि इतका छान होतात की काही विचारूच नका, खूप मस्त लागतात. पण पुरणपोळी बनवण्यासाठी प्रॅक्टिस लागते. कोणत्याही टिपमधून पुरणपोळी पटकन येत नाही. सो 1-2-3 वेळा तुम्हाला ट्राय करावंच लागतील. एका झटक्यात काही पुरणपोळ्या जमायच्या नाहीत. आवडली तर नक्की लाईक करा.